सुप्रसिद्ध श्री रेणुकामाता प्रसन्न संचाची संचालिका कुमारी कमल अनिता तारकर या लोकनाट्य कलाच्या मंडळाचा रसिक मित्र आणि माझ्या कलाकार बंधूंनो सर्वप्रथम मानाचा मुलगा त्याचप्रमाणे संगीत रत्न कायद्यासाठी असताना महाडी अण्णा यांच्या आणि विनोद सम्राट कुडावर गोगावकर यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करून आम्ही आमच्या वडिलांच्या कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत. त्यात तुम्ही आतापर्यंत सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं तसं इथून पुढे लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. वडिलांचे नाव आहे दैव झालेले कुणी अर्थात 30 वर्षांचं आयुष्य. दैव झालेले कुणी अर्थात 30 वर्षांचं आयुष्य यावर त्याला प्रारंभ होते. शांततेचं सहकार्य लाभावं अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाला सुरुवात. जय हिंद जय महाराष्ट्र. पंडितांचे पाणी
त्याची म्हण आहे, जे गेले रे संचिती ती ना चुकाई तोडपंथी, सटवीच्या लिका कधी ना चुका ब्रह्मदेवा. आणि या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आमच्या जीवनाची अवस्था झाली. एका बाळाला जन्म दिला आणि राणी सरकार इहरोटी गेल्या. तेव्हापासून या लहान बालकाला या टिमुरण्याला तळाच्या थोडा प्रमाणात सांभाळा, घराचा मोठा केला. आज जवळजवळ 35-40 वर्षांचं वय होत आलं. त्याला पुष्कळ विनवणा करण्याचा प्रयत्न केला. आणि हे राजवैभव तुझा आहे, या राजवैभवाचा वारस आहे तू. आणि या वारसानं आम्ही काही दिवसांचे सोबते आहोत. कालांतरानं आम्ही सेवानिवृत्त होणार. तुला या राष्ट्राचा राज्यकारभार पाहावा लागेल. भरपूर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याची एक इच्छा आहे, बाबासाहेब आतापर्यंत मी 40 वर्षाचं माझं वय झालं आणि वयामध्ये या जगात दुनियेमध्ये काय चालू आहे हे प्रत्यक्ष मी माझ्या नेत्रांनी पाहतो. मला संसार नको, मला प्रपंच नको, मला मुलं बाळ नको, मला बायका पोरं कोणीही नको. जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुमची सेवा करणं एवढंच माझ्या नशिबी आहे. आणि तेच मला साध्य करू द्या. कारण मी शंभू महादेवाचा परम भक्त आहे, शिव शंभूचा. आज वयाच्या 7 वर्षाच्या आजल्यापासून शहराच्या बाहेरच्या बाजूला असणारं शिव शंभू महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जातो बायकांचं काकण भाजायच्या आत पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी जातो. त्याला नतमस्तक होतो, त्याला अंघोळी तिघांची घालतो, अभिषेक करतो आणि मगच रणमहालमध्ये प्रवेश करून आमच्या चरणाचं दर्शन घेऊन स्वतःच्या रणमहालमध्ये प्रवेश करतो. असा हा चिरंजीव. मला संसार करायचा नाही, पापी जग मला बघायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण माझ्या डोक्यात विचार असा आला की आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त त्याचं नेमकं काय म्हणणं आहे ह्या आत्माभाऊ याकरता मी खासा दरबाराचा आयोजित केला. दरबारमध्ये आम्ही चिठ्ठे बडबड करतोय, सेवक काय करतात चौकशी करावं म्हणजे झालं. बोला महाराज. श्रावण बोला महाराज. दरबार नेहमी किती वाजता भरतो रे? 9ला भरत असतो. 9 किती वाजले आता? आता 10 याच्यावर 20 मिनिटं झाली. नाही 10 वाजून 20 मिनिटं झाली. जमिनीची मोजणी झाली. कितीच माझ्या डोक्यात आलं नाही. ते डोक्यात डोक्यावरती येताना असं काही डोक्यात ठेवायचं नाही. 10 वाजून 20 मिनिटं झाली म्हणजे आपण 1 तास 20 मिनिटं दे. का बरं? मला विचारतो. तुम्ही विचारा की मला. मी तुला विचारतोय 1 तास आणि 20 मिनिटं आपण भेट का? ते भेटायला कारण असतंच महाराज. सकाळी सकाळी उठलो. सकाळी उठल्या उठल्या बायको मला म्हणाली. काय म्हणाली? बायको मला म्हणाली. काय म्हणाली? की मला रायपाड्यात काय मी मला गौरी आहे का? हा नाही मी बरं महाराज. काय म्हटलं? बायको मला काय म्हणते? काय म्हणते? चला उठा कारभारी आंघोळ करा. मी म्हटलं आंघोळ अजिबात करणार नाही. अरे बापरे का? कधी तर म्हटलं स्नान करीन. किती दिवस सुचत असतात? काय झालं? अरे गावाच्या रे का आंघोळी आणि स्नान दोन्ही एकच झालं ना? एकच झालं. एकच झालं. जाऊ दे तिकडे बायकीचं. हिरावलीला माझं. हिरावलीला 2-4 तांबे अंगावरती घेतले. झालो मोकळा. धुतीचे कपडे अंगावरती चढवले. बायको जवळ गेलो. बायकोला म्हटलं तुझ्या मायला तुझ्या समजत नाही काय ग? नोकरी म्हणजे सुळावरची पोळी. उद्या जर नोकरी केली तर आपण खायचं काय रे? भावाने वेळ कर. घरात बायकोला म्हणतोय असं नाही. बायकोला असं म्हणतोय नाही तुला म्हटलं समजत नाही. महाराज माझ्या नंतर दरबारमध्ये वाट पाहत असते. सर म्हटलं भाकरी पेटव चूल कर. चूल पेटव भाकरी कर म्हटलं. ताबडतोब मला दुटीवरती गेलं पाहिजे. पण तीच बायको उठली बसली जेवणाला. कसंही महाराज कधी नवऱ्यानं बायकोचं ऐकलं पाहिजे, कधी बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. नवरा बायको म्हणजे संसाराची गाडीची 2 चाक आहे. एक चाक मोठं संसार ढासळ झाला का नाही? आता करायचं काय म्हटलं. कधी बसली जेवणाला डबा वगैरे भरला. डबा मी असा घेतला की असा चुकीवरती येतोय. बायको घरावर बायको बरोबर आहे म्हणजे पोटूशी आहे म्हणजे आवडली. एकच झालं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले नाही. मी असा चुकीवरती निघाला बायकोच्या पोटात कळा करायला. अरे बापरे. बायको महत्वाची का तुझी महत्वाची? बायको महत्वाची आहे की नाही? लगेच डॉक्टरांना फोन लावला. चला म्हटलं 50 डॉक्टर
डॉक्टर ताबडतोब पाठवून द्या. अरे बाप, हे सगळं पत्रकार बोलवलंच की काय? मी राजाचा हवालदार आहे का कोण आहे? मान्य 50 डॉक्टरची फौज झाली. शिरले घरात 1.5 तास 2 तास 3 तास झालं बाईक डिलिव्हरी होईना. मी शिरलो घरात म्हटलं साधी शुल्लक बाईक मला डिलिव्हरी करता येत नाही. तुम्ही डॉक्टर आहात का? कोण आहात? तू 50 डॉक्टर बाहेर काढले बाहेर घराच्या. तू काढले डॉक्टर बाहेर? मी शिरलो घरात. मी असा उभ्यात हात पाय टाकतोय. पोरानं तोंड दावलं. अरे बापरे, काय भाग्य म्हणायचे. आता पोरानं तोंड दावलं पोरग बसली का? काय म्हणतो? हे म्हटलं पप्पा आता काय भरायला चहा घेऊन या. पोरगा अर्ध सोडतोय. लग्नात जाऊन उभा वेळेला नाही तुला. महाराज कसं आहे आधुनिक जमाना, या जमान्यामध्ये काय घडलं काय होईल काय घडेल काय नाही. कुठे घडेल कसं घडेल सांगता येत नाही. आता पोरग चहा मागतोय. माझा आनंद ना घरात मावा नाही ना. पळून गेलो हॉस्पिटल. चला मला 3 पेशंट ताबडतोब पण म्हटलंय 3 पेशंट किती गवशा पळतच घरला घेऊन. बायकोला एक चहा दिला, पोराला एक चहा दिला, मी एक चहा घेतला. मी चहा घेतला कपशी टेबलावरती ठेवली बरं का महाराज. बायकोनं चहा घेतला कपशी टेबलावरती ठेवली. पोरानं काय केलं माहिती काय केलं? चहा पिलं, किती कपशा गोळा केल्या आणि होतं तिथं जाऊन बसलं. गर्भाच्या आता म्हणजे डोक्याची टूब लगेच मिटली माझ्या. काय म्हणून? मला म्हटलं पोरं किती कपशा आत येऊन गेले. महाराज मला वाटते पोराला आत हातेल घालायचं. अरे काय सांगतोय म्हणून मी ऐकतच राहतो. तुम्ही ऐकताय ना मी सांगतच राहिलो. आणि तू सांगतोय म्हणून मी ऐकतोय. काय ऐकू नका. काय नाही म्हणतो. नंबर 2 आला नाही लय बोलावला. पगाराला पुढा असतो कामाला पाठिंबा कायम गो माहितीची चांगला समाचार घ्या त्याचा. हे जोडवाल्या इकडे फंड बोनस पगार वाढला माझा हायच कुठं. कुणाला तुझा? माझा पगार वाढला ना. कामाला तुझा अगोदर मी. बर तुझा कसं काय पगार वाढला? दरबारात कोण आले अगोदर? तू. हाजी तो बजी. असं आहे काय? पुढच्या दिवाळीचा बोनस आताच घेतला. बघ मला मी घेतलेली मी जुना आहे का नाही? पगार वाढवून घे. तेव्हा मी घेताना पैसे नसताना तुझं ओळख. अजिबात येत नाही पैसे देऊन जा. पैसे आणले तुम्ही मी घेतली का? काय म्हटलं तुम्हाला? एकूण पगार किती वाढला तुझा? एवढा वाट लगा गेल्या गेल्या 2 रपाट खा. एकटा मी कवर मार खायचा आहे. तुम्ही माणूस चांगलाय. महाराज काय म्हणतात बघ. हो तिकडे कोणा महाराज सलून मारताना चष्मा म्हणून झालो. बाजारबाज बोला. दरबार नियमाप्रमाणे किती वाजता भरतो? 9 शुद्ध करून मी शुद्ध होतोय. त्यामुळे बसते सगळं. दरबार नेहमी किती वाजता भरतो? 9ला. आता किती वाजले? आता बापरे 10 वाजले. 1 तास नाही. तुम्ही कारण आहे ना. काय कारण? काय झालं रात्री पूर्ण गेलो थोडा आजारी येतो. थंडी ताणात बायकोला म्हटलं मी जरा आजारी पडलोय. बायकोला लगेच मला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरने मला तपासलं. बायकोला इंजेक्शन दिलं. पेशंट तू तुला तपासलं डॉक्टरीन बायको काय? नेमकं काय? कधी ओरडायचं? मग काय झालं? बायकोला इंजेक्शन दिलं मला गोळ्या दिल्या. आणि दवाखान्यामध्ये खाण्याचं टायमिंग सांगितलं. एक झोपल्यावर खाली उठायच्या अगोदर खा. किती दिवस सुट्टीत असतो रे? ए गाढवाच्या नाही का? झोपल्यावर गोळी खायची तुला शुद्ध राहील का? एक झोपीच्या अगोदर खा आणि त्यानंतर खा. मग काय केलं? घरी जेवण खाणं झालं. बायकोला चिपकून झोपलो. चटकून गरीब म्हणजे एकच मुदत करणार काय नाही करायला चिपकून झोपून काय झालं बघा. रातच्या 12 वाजता बाहुली उडाय. काय बोलते सांगतो? पाणी पडलं का मला अंगातलं पाणी अंगातलं पाणी म्हणजे घामाचं घाम. मिक्स लावला सर पाणी पडलं दरबार भरवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. सांगा. ते कारण म्हणजे असं थोडं माहितीये. असू दे महाराज. का हिंदी केलं आमच्या तुम्ही पोटात घालता येतो लहानपणापासून आमचा सांभाळ केला. किती केलं तर आम्ही तुमच्या बापास
दत्तक घेऊ का हो अगं तुमची आई नाही म्हणत आणि ते महाराज रागाने म्हणतात बाप लगेच बाप व्हायला लागला काय बोलण्याची पद्धत आहे का काय बोलण्याची पद्धत झाली काय असू द्या महाराज तुम्ही आमच्या वडिलांसारखं आहात हो. लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला केलं तुमच्या अन्नावरती आमचा देहपिंड पोचलेला आहे एखाद्या लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला हो केलं ना आता आम्ही जर एखादी चूक केली तर ते कोटात घालून घ्यायचं कर्तव्य कोणाचं विचार करा समजा जर मुलाच्या मांडी वाया अरे आलाय का आई तर मुलाच्या मांडीवर मुलं मुसत आईच्या मांडी मांडीव जर मूल आई काय आई मांडी कापते का सुटी मोलती मुलं आईचा बराच होते आम्ही तुमच्या मुलासाठी अगदी योग्य ही शेतीची बातमी कधी करायची असू दे महाराज मला काय म्हणायचं प्रत्येक दिवशी तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो आज चेहरा पडला ही शिर्डी शिर्डी का शिर्डीचं वाया तिथंच वाईट वाटतं बस काय अध्याय सांगा आता म्हणजे कसा आज गुरु पौर्णिमा आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही सरकार जवळजवळ 30-35 वर्षाचा कालावधी लोटून गेला आपल्या एका बाळाला जन्म दिला सूर्यकांतला आणि राणी सरकार सगळ्याच्या वाट्याने द्यायला होता त्यामुळे कधी त्यांच्यावरचं वागून लहानाचं मोठं केलं आता तो 30-35 वर्षाच्या बाळांचा झाला सोय झाला मुलाचं बरेच वर्षांचा कालावधी होऊन गेला एकच मुलगा हा एकच मुलगा का दिलं म्हटलं कशाला शिकवायला मुलाला शिकवायला का दिलं म्हटलं शिकवायला बरोबर असू द्या महाराज होणार आहे का सांगा आज्ञा म्हणजे त्याला फक्त दरबारमध्ये बोलावून घ्यायचं कुणाला बोलवायचं आहे चंद्रकांत महाराज तुम्ही दोघांपैकी कुणी एकानं ना आणि चंद्रकांतला ताबडतोब बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवलं असतं निरोपाने पाठवून घेऊन या चंद्रकांतला बोलवायचं तुम्ही नाही मला म्हणतोय महाराज काय झालं एक मिनिट तुम्ही नव्हता कोणाचे आणि आम्ही तुमचे आम्ही काम सांगणार आम्हाला ऐकायचं हो कुत्र्या का नव्हे तुला बी का कळत नाही तुकडा टाकल्याशिवाय साखळीला वर द्यायची नाही बोकाड सोड म्हटलं की सोडायचं पुन्हा म्हणते कशाला विचारतो काय बोलू नकोस म्हणजे युवराज महाराजांना बोलवायचं चंद्रकांत महाराजांना जसे आपल्याला चंद्रकांत महाराज काय रे कोण आपण मी एक शेजारला बोलतोय चंद्रकांत महाराजा रेडा उठायला लागलाय हे बोल नकोस युवराज महाराज आहेत आपले राजकुमार आहे ओ चंद्रकांत महाराज अरे बोल इकडे काल आज महाराजांनी तुम्हाला ताबडतोब दरबारमध्ये बोलवलेलं आहे म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवलेले आहे बाबाने बोलवले साहेब गेलं रजेवर ऊस तोडायला बाबाने बोलवले हा तुम्ही पुढे चला मोठ्या आनंदाने येत आहे आनंदाला आनंदाकडे चला आनंदात येतो या येतो हा काय रे आमचे बाबासाहेब दरबारमध्ये आहेत काय राक्षस बोललाय कोणा दरबारमध्ये राक्षस असतो आहेत की महाराज दरबारमध्ये आहेत ना आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा काय सांगायचं सूर्यकांत महाराजांचं आगमन झालंय म्हणून काय झालंय अगमन अचार शब्द आहे लगेच जाऊन सांगतो जशी आपली आज्ञा अगमन हा ए राजाराम राम किती राम लावतो रे मोठा राजाराम आमचा चुलता होता आता तिकडे नेऊन टाकायचं त्याला इथे काय दरबारमध्ये टाकायचं महाराज काय झालं चिरंजीव आलेले आहे काय म्हणतात सूर्यकांत महाराजांनी सांगावं हटलंय काय म्हणतंय काय त्यांनी सांगितले थोड्याच वेळात त्यांचा अंग बाहेर गेला. अंग बाहेर येणारी गोष्ट सांगायची काय गरज आहे अरे अंग बाहेर येणार म्हणजे तू तिथंच थांबायचं अंग बाहेर आलं की अंग त्याला अरे जोडीदार युवराज महाराजांनी सांगितलं ना अंग बाहेर आलं. तुला नाही कळायचं ते आगमन झालंय ना आगमन मी म्हणतोय अंग बाहेर आले काय बोलू नको
नोकरीला आहात त्यामुळं दरबारमधील सर्व माहिती आपणाला आहे. तेव्हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा सूर्यकांत महाराज बाहेर आले, त्वरित आत येण्याची परवानगी. एवढं वेळ ना राजे महाराज म्हणायचं होतं ती तोंडात राजीनामा घ्या. काय बोलताय तुम्हाला आपल्या भागायच्या राजवाडा कोणवाडा नाही हा. बरोबर आहे. काय 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 झालं काय जरूर कशाची हा, देतो. काय म्हणते राजकुमार आपले ते मला काय म्हणते म्हणजे ते आले मग ती म्हणजे असं तुरीतनं हापरी करू नका. हे माणसाची जात आहे का तुझी काय? अरे काय करतो? पुरी नाही आले तरी शिज रोबो कुठं आहे काय बोलून याचा काही भरोसाच नाही. त्वरित म्हणजे जलद याला म्हणजे लवकर लवकर. म्हणजे भर पटपट हे सगळे एकच दिवस चालले. सगळे एकच झालं. एकच काय करू मग पाठवू त्याला जातो बरोबर. भेटू आपलं पाठवू या. महाराज लवकरात लवकर बोलवलं या. ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाठीमागे व्हा म्हणजे झालं. हो काय तुम्हाला धोका आहे काय? पाठीमागं म्हणजे काय अडचण आहे? काय झालं? पाठीमागे म्हणजे गेटच्या पाठीमागे. अरे गेटच्या पाठीमागं सांगितलं गेटच्या पाठीमागे तू आमच्या पाठीमागे होतो. आता उलटू नका. रोशन रहेगी दरबार की रोनक रे बात, रोशन रहेगी दरबार की रोनक रे बात. बंदा अरे 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 काय बोलतोस? अरे मी एक दरबारी शेर काढला. मी एक औषध लागतो म्हणजे तू शेर बोलतोस? बोल. शेर आहे का? काय दरबार याची अक्कल नाही हरामखोर कुठला. सुजय युवराज तुला दरबारी शेर येतो मी आता तुम्हाला गुमान म्हणजे हुमान घालणार आहे. ठीक आहे बोला म्हणजे झालं. त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे बरं का युवराज. येणार आजपर्यंत आम्ही परराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक विद्येचं शिक्षण धारण केलेलं आहे. हो बोल काय बोलणार आहेस? उरपाट्याचे तीरपट 8 पाय 2 शेपट 10 मिनिटं झटतन लगेच सुटत. वळका हुमान आहे ती तुम्हाला येणारच नाही. लय अवघड आहे ती. अरे हवलदार असं हे हुमान काय याचं उत्तर नेमकं काय असावं? अक्कल नाम शून्य आहे राहू एवढाच तुम्ही. परवा दिवशी नाही का ते चौकात होतो तुम्ही म्हटलं ए बघू वाटतं इकडे हाणून आण म्हणत नव्हता का? परवा दिवशी मी चौकामध्ये उभा होतो आणि इकडं समोर आण म्हणत होतो. उरपाट्याचे तीरपट 8 पाय 2 शेपट 10 मिनिटं झटत लगेच सुटत. बर याचं उत्तर आपणच सांगा म्हणजे झालं. साधा आहे हो. कुत्र्याचं हेंडकुळ बाबा. आम्ही बोलत असताना बाबासाहेबांसमोर आपण मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे मध्ये मध्ये मूर्ख आहे. बोल मूर्ख आहे. हो मूर्खे, बरोबर. समजत नाही. असू द्या. महाराजांचं तुम्ही बोलणार आहात. हो या म्हणजे बाबासाहेबांच्या चरणी शिष्टाचार. सोमवार भरली कचेरी. युवराजे होते सभेचे मानकरी. राजाची बसली गादीवरी सांगतो सर्वाला.
चंद्रकांत बऱ्याच दिवसाचं मला तुला बोलवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे असं आहे, अरे जन्माला माझा प्रश्न एक लक्षात ठेव. मी तुला तुझ्या विनोदी केल्या तुझ्या आई सगळ्याच्या वाटेला गेली आणि तेव्हापासून पाण्यात असताना तुला मी राहण्याचा मोठा केला. त्याची खंडावरच्या वादाला चढा भाऊ जपता तशा पद्धतीने मी तुला जपला आणि आज तुझं मी 35 वर्षांचं वय होऊन गेलं. माझी अपेक्षा होती एक वेळ सुरेचं मुख पाहायचं अशा अपेक्षा होती, पण तू त्याचा भंग केला. बाबासाहेब आपल्याला तर माहितच आहे की आम्ही लहानपणापासून शंभू महादेवाची पूजा करतो. तेव्हा मनामध्ये एकच निश्चय घेतलेला आहे की जोपर्यंत हा देह साजिवंत आहे तोपर्यंत ब्रह्मचारी राहून शंभू महादेवाचीच पूजा करायची. कारण आमच्या गुरु समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आली, आपणासारखे करती तात काळ नाही काळ वेळ तयार आली. लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा आगाद्याची, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. तेव्हा आम्ही गुरु प्रचिती या जीवनामध्ये धारण केलेले, तेव्हा एकच मनोमनी त्या शंभू महादेवाची सेवा करण्याची सदिच्छा प्राप्त व्हावी हेच तुमच्या चरणी प्रार्थना करतो बाबासाहेब. जशी तुझी इच्छा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, अपेक्षा काय आहे बाबासाहेब? गेली 50 वर्ष झालं आपण गुरु पौर्णिमेला शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जात असता, परंतु माझी इच्छा एवढीच आहे की आज गुरु पौर्णिमा आहे तेव्हा शंभू महादेवाच्या पूजेसाठी मी स्वतः जातो म्हणजे झालं. हे दोन्ही हवालदार तुझ्या चोरीला संगतीने घेऊन जा. कारण तुला संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दोन्ही हवालदारांना श्रावण आणि भाद्रपद. ठीक आहे बाबासाहेब. आज गुरु पौर्णिमे आणि गुरु पौर्णिमेच्या प्रित्यर्थ आज आमचे चिरंजीव चंद्रकांत महाराज आपल्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे. त्यांना बंदोबस्त व्यवस्थित द्यायचा. ते जे काय करतील अभिषेक वगैरे त्याच्या पद्धतीनं सर्व त्याला तुम्ही सहकार्य करून लागायचं आहे. आणि मग आपल्याला रायगड वाजायचं. ठीक आहे, कसे आपल्याला तेव्हा मी या महादेवाच्या पूजेसाठी आपण जायचंय, तेव्हा पूजेचं साहित्य काय लागतं मी सांगतो की हे तुला माहित आहे ना? 4 बांबू घे, 4 पेंडे घे, तर आणि गाडवे घे, हो आणि सूप घे. तांदूळ सूप लागतं बाबा, लांब आहे जवळ आहे का? तांदूळ सूप घे. आता काय राहिलं बरं? मुला थोडा शुद्धीवरती आहेस का? आणि राखण मिळत नाही, डिझेल घे. अरे आपण शंभू महादेवाच्या पूजेसाठी जायचं. जाणारा मंदिर काय जवळ आहे का? हा. पुन्हा दानाचा यायचा 4 बांबू 4 बाजूला बर छावणी कापड बी घे मोठं छावणी कापड घालायचं. हा आहे का नाही? आणि पेंड्या साईडला लावायला किती आहे असं म्हणतोस का? आणि झालं का? महाराज आहे का? बेंदा आहे. अहो तसं नाही, तुम्ही महाराज आहात. हा तुम्हाला उन्हातानाचं थंड पाणी पाहिजे काय? बरोबर. परत आहे हे गाडगं काय पाणी पिण्याचं हे कसं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण पायी प्रवास करत जाणार आहोत. आणि गाडं पडतं. काय झालं? गाडं पडतं. व्यवस्थितच बोलायचं. बरं ठीक आहे, सगळे ते झालेले झाले. घोडरथावर घाल. काय झालं? रथाला जोड. हा रथाला जोड आणि गड्याचं सामान आहे खोगी वगैरे पाहिजे ना? 3 सामान. हा ठीक आहे, तयारी करतो आणि निघायचं. तेव्हा आपण ताबडतोब शंभू महादेवाच्या पूजेसाठी जाऊया. म्हणजे जायचं. चला. सूर्यकांत गेला निघून,
धंद्यासाठी बाहेर गेलो असताना मला सांगावं आला की माझी लक्ष्मी आली नाही. वाड्यात कुठं दिसत नाही लक्ष्मी. शेतीवाडी विकली तुझ्यासाठी तुझ्या जीवासाठी सगळं नाही तुम्ही माझ्यासाठी काही काही केले पण त्या देवाला पोसू नका. नाही तुला काही होणार नाही काही होणार. माझा विश्वास आहे त्या शंभू महादेवावर माझा विश्वास आहे आणि लक्ष्मीला काही होणार नाही. जन्माची जोडी त्या शंभू महादेवाला म्हणूनच आपली बांधून खाली जन्माला तो असा नाही माझ्यापासून तुला दूर करू शकत. एक काम करूया आपण लक्ष्मी शंभू महादेवाच्या मंदिराच्या त्या देवाला साकडे काढू. महादेवाला तो भोळा शंकर आहे. अगं म्हातारपणाची काठी तू माझी आणि मी आपण कोणती पुत्र नाही कुणी नाही. आपणच एक लोकांना सहारा द्यायचा आणि आपल्या पाठीशी आशीर्वाद शंभू महादेवाचा आहे. कशी चांगली होत नाही तेच मला बघायचं आहे. माझा विश्वास आहे माझा महादेव. काय मागायचं असेल ते मला आपला पाठी राग आहे. जे मागशील तो देईल. पोळा भंडार आहे माझा महादेव. भक्ताचा कैवार आहे माझा महादेव. तू मागून तर शंकरा आजपर्यंत
होता सोन्याचा संसार राजराणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजराणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसे परित घडले सारण होता सोन्याचा संसार राजराणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजराणीचा दरबार एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाची जरी तारीखी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा पांघरसी जरी असला कपडा पांघरसी जरी असला कपडा ऐसिल उघडा जासिल उघडा ऐसिल उघडा जासिल उघडा कपड्यासाठी करशील नाटक कपड्यासाठी करशील नाटक दोन प्राणांचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरी तारीखी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा मुखी बोबडी बालपणाची मुखी बोबडी बालपणाची रंगीत कपडा तारुण्याची रंगीत कपडा तारुण्याची कपड्यासाठी करशील नाटक कपड्यासाठी करशील नाटक दोन प्राणांची एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाची जरी तारीखी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाची जरी तारीखी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा माझा विश्वास
साठी मी म्हणू शकतो आणि ते आज मला तुझ्या समोर बनले तेच मी आता तुझ्या कुंडीवर माझ्या रक्ताचा अभिषेक करणार तू माझ्या लक्ष्मीला उठू शकत नाही मी सुद्धा जगणार नाही मी माझ्या लक्ष्मीला जगणार नाही मी तुझ्या रक्ताचा अभिषेक करतोय तिला भक्ताच्या रक्ताचा अभिषेक अरे बालका तुझा आणि तुझ्या पत्नीचा अतूट प्रेम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो बालका अरे गेली 12 वर्ष तू माझी तपश्चर्या करत आला आणि आज तुझी मयत पत्नी तुला जीवनाच्या अर्ध्या वाटेवरती सोडून निघून गेली याबद्दल तू स्वतःचा प्राण त्याग करण्यासाठी निघाला नाही मला जगायचं माझ्या पत्नीशिवाय मी नाही जगू शकत नाही बालका मी सांगतो तेवढंच कर मी जे सांगितले केलं तर तुझी पत्नी तुला साची बंद करायचे सांग देवा सांग देवा आई बालका तुझा एकूण 60 वर्षाचं आयुष्य होतं त्यापैकी तुझ्या आयुष्याची 30 वर्ष पूर्ण झाली उर्वरित तुझं 30 वर्षाचं आयुष्य बाकी आहे तुझ्या मयत पत्नीचा उजवा हात तुझ्या डाव्या हातामध्ये गेला आणि तुझ्या उजव्या हातानं तुझ्या मयत पत्नीच्या हातावरती 3 वेळा वचन दे माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षाचं बाकी आहे त्यापैकी 15 वर्षाचं आयुष्य मी तुला बहाल करतोय माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षाचं बाकी आहे त्यापैकी 15 वर्षाचं आयुष्य मी तुला बहाल करतोय असा 3 वेळा वचन दे तुझी पत्नी तुला साजीवंत परत भेटेल आणि महत्वाचं बालका तुझी पत्नी या दीर्घ आजारातून कायमची मुक्त झाली शंभू महादेवा तुझ्या साक्षीनं माझं 30 वर्षाचं आयुष्य त्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय शंभू महादेवा माझं 30 वर्षाचं आयुष्य त्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय शंभू महादेवा माझं 30 वर्षाचं आयुष्य त्या आयुष्यातलं 15 वर्षाचं आयुष्य मी माझ्या लक्ष्मीला देतो आता तरी माझ्या लक्ष्मीला माझ्या आयुष्यात चक्कर आली थोडीशी चक्कर होती शंभू महादेवाला साखर घातलं आणि त्याने तुला चांगली केली काय सांगतो मी म्हटलं होतं ना आपला महादेव तुमच्याकडे कधी पाठ फिरवणार नाही ऐकलं ना खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे इतक्या वर्षाचा आजार माझा या शंभू महादेवाने दूर केला तुला काही वाटत नाही काय सुद्धा शंभू महादेवाची दिला खूप थकलाय तुम्ही तुम्हाला घाम आला 6 महिने झालं तुझ्या विचाराने डोळा लागला नाही मला माहित आहे तुम्ही म्हणून म्हणते त्यांनी या मंदिरात शांत वातावरणामध्ये माझ्या मांडीवरती डोकं ठेवून अगदी शांत झोप खरं मी सांगते म्हणून त्यांनी या शंभू महादेवाच्या
मंदिरासमोर आलेलो आहे. हराम पाठीमागून जुडला बहुतेक गुत्त्यावर थांबला हे गुत्त्यावर रेट टाकणार होता पाठीमाग का पाठीमागे काय करत होता? अहो तुम्ही जंगलात पुढं आला त्या मधल्या वाटेने मी वगैरे शिरलो. काय सांगायचं सोडून सरूड आणि काय झालं रे? एवढंच उभा असा मोठा होता. पाठीमाला मग असं करतो वर चुकून असा सरड्याला भेटतोस. सरड्याला घ्यायला लागलाय माणूस आहे काय बरं हवलदार, आपण शंभू महादेवाच्या मंदिरासमोर आलो, परंतु आज पाहतोय तर काय मंदिराचा दरवाजा उघडाच आहे. किती लबाड बोलताय तुम्ही? काय झालं? मी काय म्हणला शंभू महादेवाच्या मंदिरात जायचं. बरोबर. इथं यल्लमाच्या मंदिरात आणलं यल्लमाचं मंदिर आहे का? कोणतरी हाय वाटतात. हरामखोरानं चौकशी करा. आपल्या अगोदर या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोण आले ते म्हणजे झालं. त्यांचं अजून झालं नाही. बरं दर्शन झालं नाही वाटतं. कोण विचार? आता एक बाई आहे बाई मंदिरामध्ये एक बाई एक बाई आणि एक लेडीज आहे. अरे अरे मुलीचा एकच झालं. दोन्ही एकच होते का? काय मी सगळं बघू. व्यवस्थित चौकशी करा म्हणजे झालं. ठीक आहे. या त्याला काय कळत नाही. एक पुरुष आहे पुरुष म्हणजे मंदिरामध्ये हात एक पुरुष आहे. बर आणि एक बापरे आहे. ताबडतोबच्या मंदिरामध्ये कोण आहे त्याची चौकशी एक तुमचा अधिकार असतो मंदिरात. बरं का आहे का नाही? तुमचा अधिकार असतो मंदिरात. परंतु आपल्या अगोदर या मंदिरामध्ये कोण आहे? एक बाई आणि एक बाप आहे. दोघ जण आहेत. दोघ जण त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. तुमचं अजून दर्शन झालं नाही हे कसं काय गेली दर्शन? बरोबर. अरे यांचा मान आहे आधी. कशाला मान? कशाचा मान? निवद गोळा निवद दावायचं नाही तुम्हाला. दुसऱ्या बाजूला मी त्यांना भ्या धावतो भ्या. लय भीती. अशी फळ 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 घाबरली पाहिजे. माझा मित्र आला भाऊ बबल भाऊ. त्याला लहान मुलांना भीती दाखवली काही लहान मुलं आहेत का? काय त्याला कळत नाही. ताबडतोब चौकशी करा. चला आपण गाभाऱ्यात थांबूया. गाभाऱ्यात बरं, थांबूया. तुमचं काय चाललंय बघूया. ठीक. चला या. काय किती सुंदर आणि दष्टपुष्ट असा राजकुमार इथे आला आहे. त्याला बघताच माझ्या मनात कसली तरी वेगळीच चाहूल झाली. दिसताना तर अगदी सुंदर दिसत. आणि हा माझा नवरा. ह्याला बघावा आणि मला बघावं. काय बाई, मुलगी आणि बापाची जोडी. छे बाई, मला नाही आवडत असं लोकांनी आम्हाला बापलेक असलेलं असं बोललेलं. हे काय पिकलेलं पान कधीही गळून पडायचं. पण हा राजकुमार अगदी माझ्या लोभलाच आहे. बघते जरा त्याला बोलवून काय होतंय का. घरी जाऊ सगळ्यांनी सांगा माझा अंत्यसंस्कार झाला. लाकडाची जुळणी करा म्हणून सांगू. तिकडे माझं नाही देत नाही तुझं तिकडे. माझं सोडलं या त्याला काय काही याच्याकडे तिकडे येते रे. काय बोलून कशा कोणी बोलत. अहो मी तुम्हाला नाही, मी त्यांना बोलवलं. तुझ्या येऊ नको तर कुठल्या डाब्याला बसू कशाला रे? बोला काय मला बोलवलं ना. तुम्हाला आणि मी अहो मी तुम्हाला नाही हो. अहो मी त्यांना बोलवलं. आयला युवराज महाराजांना शंभू महादेव पावला वाटतं. काय युवराज महाराज तुम्हालाच बोलवलंय. तुमची पाचही बोट मुतात आहे.
अरे त्यांना का बोलवलं तुला कळलं नाही. काय झालं? उजेडीत काय का नाही हो, हो. त्या उजेडामुळं आपण तिला दिसलोच नाही. त्या उजेडात जी व्यक्ती दिसून आली. हो नमस्कार म्हटलं. नमस्कार राहू द्या. मग तुम्ही दिसायला अगदी सुंदर बर धष्टपुष्ट या मंदिरामध्ये आलात. तुम्ही सांगा मी तुम्हाला कशी वाटली? कसं आहे माहिती का, तुम्ही आमच्या अगोदर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आला, पण काय सांगायचं, पण आपण कोण आहात याची जर माहिती सांगितली तर फार बरं होईल. हा मनुष्य जो झोपी गेलेला दिसतोय हा कोण आहे? कोण? अहो मला काय माहिती. महादेवाचं मंदिर, शेकडो भक्त येणार, शेकडो भक्त जाणार आहे. हा वाटेचा वाट सोडून अहो बहुतेक त्याची तब्येत बरी नसावी. देवाच्या मंदिरात आला, पाया पडताना चक्कर येऊन पडला. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. मी माणुसकीच्या दृष्टीनं त्याला पाणी पाजलं, त्याला जरासं वारा घातला आणि त्याचं डोकं चिटीत बसले. शेवटी माणूसच माणसाच्या पीक येणार. बाकी त्याची ओळख पाळख मला काहीच माहिती नाही. किती माणूस काय हो ना? माझी मी तब्येत तू काय तुझा नवऱ्याचा गोठ्याचा गोठ्यात माणूस बघतो हराम करू. महाराज आपली वाट बघत असतील. चला की काय झालं? दरबारात चला ना. ठीक आहे तू जरा बाजूला सर. तुम्ही गुळाला मुंगळाचे तुम्ही काय सांगितले मी भाग ब्रह्मचारी बरेपर्यंत भगवंताची भक्ती करणार, दर्शन करून येणार. काय करणार नाही आहे का नाही. मग आमच्या दोघांपासून वृत्ती मोकळी. खरंच परमेश्वरा, आज मी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलो, परंतु बघतो तरी काय ही कोण परकी बाई आहे. परंतु म्हणते तुम्हाला पाहताच तुमच्यावरती माझं प्रेम आहे. परंतु हो खरंच आपण या बाबासाहेबांना तर सांगितलेलं आहे की आम्ही अखंड ब्रह्मचारी राहणार, परंतु या स्त्रीला जर आपण नकार दिला तर कोणता तरी भलता आरोप माझ्यावरती करेल, माझ्या नावाची बदनामी करेल. एवढं माझ्या नावाचीच बदनामी नाही तर अखंड राष्ट्रामध्ये आमच्या महाराजांच्या नावाला देखील कलंक लागेल. तेव्हा ह्या बाई संग मी खोटं प्रेमाचं नाटक करतो आणि पुढं काही करते ते बघतो म्हणजे झालं. हो नमस्कार. काय हो? कसं आहे माहिती माझं का? तुमच्यावरती प्रेम आहे हे तुम्ही मी न बोलता अगदी सहज ओळखून घेतलं. हो हुशार आहात तर. मी नजरेवरून माणसं ओळखत असतो. हो मग आहे ना तुमचं सुद्धा माझ्यावरती प्रेम? म्हणजे काय म्हणतात, या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे. आई वडिलाचं प्रेम आहे, बहीण भावाचं प्रेम आहे, मामा भाच्याचं प्रेम आहे, पती पत्नीचं प्रेम आहे. त्यापैकी नेमकं कोणतं प्रेम आपण म्हणत आहात? सरळ सरळ विषय. अहो, पती पत्नीचं जे प्रेम असतं ना तेच प्रेम माझं त्यांच्यावरती. लागायचे प्रेम आहे. कसं आहे माहितीये का, माझ्या जे मनात आहे ते आपण ओळखलंच. मग काय म्हणणं आहे तुमचं? मला वचन द्या की तुम्ही आयुष्यभर माझी साथ द्या, माझ्यावरती प्रेम कराल म्हणून. काय वचन पाहिजे ना? महाराज वाट बघत असतील. अरे महाराजांचं काय बोललो मी बघतोय ना. त्यांना आता दावत पडली गं. पाठीमागे हो. आता जोड लागली आहे. तेव्हा तुम्हाला वचन पाहिजे नाही. हो ना? ठीक आहे मी वचन देतो, मी देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो. असं? हो मला तुमच्या सोबत तुमच्या मुलाला घेऊन जाणार? एवढेच ना, वेळ कशाला लावताय. आपण दोघे जण आमच्या बाबासाहेबांच्या वाड्यामध्ये जाऊ आणि आनंदाने तिथं विवाह आपला करूया म्हणजे झालं. चालेल. जाऊया चला. लगा शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आणि ती बाई म्हणते वचन द्या. युवराज लगेच पाघळला. आधी म्हटलं बाबा मी लग्न करत नाही, शंकराची पूजा करत जीवन घालवणार आणि दिखणी बाई बघून येड झाली. आणि कुंभकर्णासारखं कोण झोपले. पण तर असं त्याला उठवाय नको, ती बाई त्याची असली म्हणून आपल्यावर सुटत. हे चल. विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार यांनी आम्हाला 100-100चं प्रेझेंट दिले.
धन्यवाद. माझ्या उशाला होतीस तुझ्या मांडीवर मुलगा फोन झोपलो होतो. अगं किती मुलगा आहे, लक्ष्मी. आता कुठे गेला शोधू? देवा, अरे तू साक्षीदार आहेस ना? कुठे गेली माझी लक्ष्मी? अरे कुठे गेली माझी लक्ष्मी? आता तर काय करू? अरे निर्णयाने जीवन मी केलीस त्याच्यासाठी तुझे पुण्याचे मला सोडून द्यावे. अरे मला काय म्हणावा तुला दिलेला. अरे तुझ्या बाबाची परीक्षा घेतली. तुझ्या बाबाची परीक्षा त्याचा हा मनी थोड्याचा हार न थोड्याचा हात डोलीत पडला त्याचा मनी वा मार्ग घातला देवा तूच तारणारा तूच तारणारा आणि तूच मारणारा तुझी सत्ता ह्या विश्वावर आहे काही चुकीचं नाही काही नाही हा मनी विचार विचार जातो ते पाहिलं पाहिजे ज्या ठिकाणी
मला मनी भेटेल शेवटचं त्या ठिकाणी माझी लक्ष्मी असली पाहिजे. आता 60 रुपये पगारात काय होतं? किती महागाई वाढली. काय होणार? काय केलं मागच्या बाजारी तुम्ही 60 रुपये मला पगार दिला. मी तसाच बायकोच्या हातात घेऊन पगार दिला. बायको पुढे बाजार करते, मी पाठीमागं पिशवी घेऊन आहे. हा मग काय झालं रे? बायकोन 60चं 57 रुपये 57 रुपयेचा बाजार केला. आता 60चं 57 गेलं, खाली किती राहिलं? खाली 3 राहिले. खाली 3च आहे. 3 रुपये हो. 60च्या 60 खर्च झाला. आज रोजी तुमचा पगार मी 100 रुपये करतो. चांगली गोष्ट आहे. काय दोघांचाही 100 रुपये म्हणजे 100 रुपये पगार वाढ केला. बेलत किसा म्हणतात काय कोणाला? मी किसं कापणार वाटतो तुला? सोडताय तेव्हा 100 रुपये तुमचा पगार केला. परंतु कसं नाही का भावासाहेबांना यातलं काय बायाने दिली बोलायचं नाही अजिबात. देवळातलं बायाने करू द्यायचं अजिबात काय बोलायचं. 1-2 मुलं झालं. दोघांनी काय बोलायचं नाही. तुम्ही काही बोलायचं नाही. तेव्हा आपण त्या बाईला एका खोलीमध्ये ठेवलेले. आज त्यांना बाहेर आणा. हो मी जाऊ. अरे जा ना. जा हवलदार लक्ष्मी नाही, लक्ष्मी अवदासाची बहीण. नाक सोडा सर्दी आहे. हे नाक आहे का? हांड्यानं पार्ट माझं कुठल्या कुठं जायला मलाच कळलं झालं. आता आम्ही दोघेही बोलत असताना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे झालं. तुम्हाला डिस्टर्ब होईल नाही. डिस्टर्ब हो. कोंबड्यासारखा चटका. काय नाही बोललो. काय काय नाही तरी चालते. काय सगळीकडे नजर टाकली. बर तुमचा वाडा किती सुंदर आहे. बरोबर. कारण आमच्या बाबासाहेबांनी कितीतरी पराकष्ट करून हा राजवाडा सजवलेला आहे. अगदी तुमच्यासारखा ना. ही एवढे यंत्र नाही किंवा आम्ही असं म्हणतोय तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. परंतु त्या प्रेमाला कुठेतरी सुरुवात झाली तर फार बरं होईल. म्हणजे झालं हो. म्हणजे तुमची मी करमणूक करू. बरोबर आहे. प्रेमाचं गीत माझ्या मनातलं आपण कसं ओळखलं बरं? अहो मी तुमच्यावरती प्रेम करते म्हटल्यानंतर तुमच्या मनातल्या गोष्टी मला समज. हो पहिल्यापासूनच. हो हो हो. मग बसून तरी घ्या. मग वेळ कशाला लावताय? ताबडतोब आमची करमणूक करा म्हणजे झालं. माझ्या
नतनीत खिरा बसवा अहोराया नतनीत खिरा बसवा अहोराया नतनीत खिरा बसवा अजून आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झालेली नाही. विशेष म्हणजे यानंतर हा कार्यक्रम चालू राहिलाच आहे. थोड्या वेळानंतर मुजरा माझ्या लावणीचा स्वाती महाडिक पुणेकर यांचा लावणीचा कार्यक्रम जो संपन्न होणार आहे. आणि रसिक मायबाकडे विनंती, हा कार्यक्रम सगळ्यांना अजून एक कार्यक्रम आहे. मुजरा माझ्या लावणीचा सादर करतायत स्वाती महाडिक पुणेकर. बागेमधी बंगला बांधा नवा बागेमधी बंगला बांधा नवा आणि त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा बागेमधी बंगला बांधा नवा बागेमधी बंगला बांधा नवा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा तैयारी गच गाठ मधून चोर वाट ठेवा बंगल्यात चोरून नवा ठेवा बंगल्यात चोरून नवा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा मंदिरी तू राखावी हातात हात द्यावी मंदिरी तू राखावी पटिराणी करुणी मला घाल का पटिराणी करुणी मला घाल का आणि त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा बागेमधी बंगला बांधा नवा बागेमधी बंगला बांधा नवा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा त्यात मला ठेवा की बाई राजसा
उघडी खेळतोय मुलगी होईल का? वा, आज आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झाली झाली ना? तेव्हा आपण आपल्या रंगमाली थांबा. आम्ही थोड्या वेळातच तुमच्याकडे येत आहे. म्हणजे मी यांना सोडून येतो. तुम्ही फार बिघडलायसा. आम्ही तुम्हाला सुधी जाण्यासाठी पण आमचं काय आमचं असलं आहे त्याच्यावर. बाबासाहेबांना ह्यातलं काय बोलायचं नाही. बाबासाहेबांना कळलं तर तुमची चमडी काढतील आणि आमची मडी अडकवतील. बरोबर आहे. जोडीदार कुठे आहे तुझा? जोडीदार गेला घरला जेवायला. दरबार मध्ये जरी बाबासाहेब माझी बायको गेलेला मला म्हटलं तुझ्या घरात जाऊन दोघांचं जेवण बनवायला. तो जेवण बनवून घेऊन आलाय बायकोचा आपण. तू आता तुझी तर मी जेवण येतो. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबासाहेबाबा काय महाराजांना यातलं काय कळतं कामा नाही. अजिबात काही समजता कामा नाही. ठीक आहे, तशी आपल्या आज्ञा. ठीक आहे. पहारा व्यवस्थित ठेवतो. पहारा व्यवस्थित ठेवा. आम्ही मला व्यवस्थित ठेवायचं. व्यवस्थित आणि टिकाऊ. पहारा बोलतोय मी. हा, फक्त गटार काढाय नाही घालायचं. टिकाऊ पहारा. पहारा दरबार मध्ये पहारा व्यवस्थित ठेवा. कडक बंदोबस्त. ठीक आहे. हो हो. या तुटलं का बघा. काय काय अंतर तुटलं का बघा. या बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत. आणि तुम्ही ती बाय आल्यापासून तुम्हाला गिराईक मागायचं बघा अंगातून तुम्ही बघायला पहारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. येतो आहे. काय का उघडून झाले का त्या? काय झाले आता नाश्ता करून नका बिर पिया. दारू सगळं नाही का? नाही बाबा दारू चांगलं. जोडीदार पहारा व्यवस्थित ठेवायचा. कोण आलं तरी सांगायचं नाही. बंदोबस्त कडक. माझ्या डोळ्यात तेल घालतो आता. चालतंय. माझ्या डोळ्यात तेल घालतो. तुझ्या डोंगरात वाटे घालून तुझे पिटवून एवढं सांगायचं. उजेड पडेल ना. काय सुद्धा तसं येत नाही. पहारा व्यवस्थित. त्या बायला कुठं बोलायला नाही. ती बाय किती दिवसाचा वनवासात राहतोय? काय झालं? साड्या भेटे नाकाची गोळी. बुक्कीनं नाक पुढे चाल पुढे. दरबारात कसं काय आलं? कोण तुम्ही? हवालदार कसं काय तुला? तुला तमाशाचा हवालदार वाटलो? आमच्या याच्यावर नाही का? कसं? कोंबडे बघ कोंबडे. आपलं बघ. हा म्हणजे पाहिला की माझ्या लक्ष्मीचा. मी देवळात घेऊन ये. लक्ष्मी लक्ष्मी कोण आहेस? आपलं तू कोण आहेस? दरबारात कसा आलास? मी मोठी पोहण्याचा व्यापार आहे. व्यापारी? मी हा मणी शोधत शोधत तुमच्या दरबारापर्यंत आलो. हा मणी मला भेटला. दरबारात आलास? मस्ती गाव तुकडा आलेला. माझ्या लक्ष्मीचा मणी. लक्ष्मीचा मणी. काय म्हणते? काय म्हणते येड्या काळकेच्या ते देवळा झोपट्याला हे जवळ दिसते. ती बाई याची पुत्र असं करायचे बहुतेक आपल्याला जर बोलायचं नाही. तिचा प्रश्न हा हे बोलला. हे बोलला. आता तू बोलला ना ती माझी बायको. आम्हाला कर बायको. आम्हाला कर मालती. हे वड्याच्या खालती. कर आमची गाडी उलटी पालती. काय करतोय का बायको? तुला गिराईक बागायत कळतं का? बायको आम्हाला म्हणतोयस? आता तुम्ही त्याबद्दल बोलला ना ती माझी बायको. आम्ही त्याबद्दल नाही काय बोललो. आम्ही म्हणतोय आमच्या बायका घरात आता चेष्टा करतोय. चेष्टा करायला लागलाय तू. चर्चा करू नकोस. मस्करी चालली का तुझी? महाराज आहे ना. म्हणजे ते मोती पोवळे काय आले? हा बोलते. महाराजाला विचारला पैसा मोती पोवळे का वगैरे जोडीदार महाराजांना म्हणून घेतलं पाहिजे. तो गडी आलाय. ओ महाराज! ओ महाराज! मी 192 बोलतोय. महाराज कपड्याच्या घड्या घालत असतील. कपड्याच्या घड्यामध्ये मगाची कपडे काढली. महाराज एक प्रवासी आलेला आहे. मोती पोवळ घेऊन आलाय. व्यापारी आहे. काय म्हणतो? महाराजांची गाडी घ्यायची. मध्ये ना पाठवणार त्याला. मोती पोवळ घेणार आहे. हा मोती पोवळ घेणार.
तो त्याला पाठवून आणि मला जायचं कोण गेला नाही काय? ते पाठवून 3 दिवस झाले 50 रुपये घेतले नक्की मोती पवळची काय तिकडे बा त्याला भेटला तसं महाराजाला भेटते म्हातारा माणूस आहे आपलं काय असेल ते. त्याला मुद्दाम नाही भेटलो हा हा मणी हा मनी हा मनी मणी शोधत होतो मी बरोबर आहे त्यामुळे त्याला धक्का लागला महाराजांना भेट चल या या महाराज नमस्कार कोण आपण मी एक मोठी कोळ्याचा व्यापारी आहे आपलं गाव माझं गाव या तुमच्या राष्ट्रातलाच मी आहे व्यापारी हो का आलो म्हणजे माझी बायको तुमच्या दरबारात आहे काय होय तुझी बायको आमच्या सांगणार होय कशावरून हे काय म्हणे मोत्याचं म्हणे 9 तोळ्याचा हार मी माझ्या बायकोच्या गळ्यात बांधून होता आणि तो 9 तोळ्याचा हार तिच्या गळ्यातून तुटला शंभू महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली हा. हान त्याला हान बायको चोरीला गेले पैसे चोरले जाते कुणाचं काय तर सोनं नाही चोरीला जायचं बायको चोरीला तू झोपला होता हा कडब्याची पेंटी आहे बरं ती चोरीला जायला बरं बायको चोरीला गेली होते बायको चोरीला काय झालं? चोरी नाही चोरीला गेला तो एक सात्विक वृत्तीचा माणूस दिसतोय चोरीला गेली म्हणते तुला तर कळतंय काय तुम्हाला तर पटतंय का तुला? एक मिनिट श्रावण भाद्रपद अरे तो म्हणतो ते काही चुकीचं नाही एक मोठी व्यक्ती तो 9 तोळ्याचा हार माझ्या बायकोच्या गळ्यात मी घातला होता शंभू महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली नाही तो 9 तोळ्याचा हार कुठला गेला असावा बायकोला चोरी करताना तू त्या शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेर एक मणी मला सापडला तो एक मणी शोधत शेवटचा मणी मला आपल्या दरबारात सापडला शेवटचा मणी त्याचा अर्थ माझी बायको दरबारात आहे तुझ्या बायकोचं राहू दे आम्हाला बघू परपंच उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल बबनराव चाटे पुणा यांनी आम्हाला दोघांना 50-50 दिल्या हे मी ठेव तुला बायको म्हणतो हितच आहे नाही हे काय म्हणजे बरोबर आहे त्याचं म्हणणं असं आहे की एक मोठी वेचत आलो आणि शेवटचं मोठी हितच आहे ना तू बायको दरबारच आहे दरबारातच आहे तुम्ही बी विचार केला काय गोष्ट नाही मला बी गंध वाटतंय मला सुद्धा ते गंध वाटतंय की बाबा नेमकी म्हणतो बायको इथे आहे आणि दोघांना माहितीये दोघांना माहितीये आणि मोठ्याला तुम्हाला माहिती असताना मला तुम्ही काय बोलू शकणार नाही आज म्हणून पस्तावा झाला का नाही आता महाराज काय नेमका काय गौरवंदाला ते आपल्याला वोट बी आपण महाराजांनी आम्हाला पाठवलं होतं दर्शनासाठी शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो असता तिथे बाय आणि बाय आणि ते आपल्या युवराज महाराजांना म्हटले वचन द्या माझं तुमच्यावरती प्रेम आहे हो त्या दोघांचं सुतार जुळलंय आणि युवराज महाराज त्या बायला घेऊन इथं महालामध्ये आलेले आहेत तरी मी म्हणतोय आज 2 दिवस संपले तो 2 दिवस आमच्या रणभागामध्ये त्याने कसलाही प्रवेश केला नाही बघा म्हणजे झालं कशाला काढला नवा ख्याट कशाला काढला असेल पुरावरचा गडी आहे का तू कामच तसं केलं हो सूर्यकांत महाराज या जू या या आपली गाडी थांबलो बाई काय झालं आतापासून मारलेल्या बाबा एकदाच आहे असं काय घडलं ते सांगा म्हणजे झालं डॅडीने बोलवलंय आज तुमचा राज्याभिषेक आहे म्हणजे आमचा राज्याभिषेक होणार आहे पण हराम करोनो एवढ्या उशिरानेच आता काय बसवायचं आहे गादी जोडीदाराच्या माझ्या गादीवर बसव गादीभिषेक आहे ना बाबासाहेबांच्या चरणी शतशः प्रथम आहे हा पाठी
पाठीमागा माणूस आहे, या व्यक्तीला तू ओळखतोस? ओळखतोस का? जन्मलेल्या बाळाला तर खरं बोल. काही बोललो नाही. नाही मी या व्यक्तीला ओळखत नाही. मग ते बाई कोण आहे? त्या बाईला बोलवून ह्या बोलवून तिला. महत्वाची बाई आहे. हे लक्ष्मी या. खरं या. इथे वायफाय तुम्ही याला ओळखता? तुम्ही तेही म्हणते की मी याला ओळखत नाही, तुम्ही तर म्हणताय की माझ्या बायको आहे. बरोबर आहे. नेमकं काय? तिची चुकी नाही. हा मनुष्य देह, हा मनुष्य सागराची खोली मापू शकतो, पर्वताची उंची मापू शकतो, पण कधी बाईचं मन त्याला मापता आलं नाही. आणि हेच माझ्या असू दे. पण एक लक्षात ठेवा महाराज, ती माझी बायको नाही, ती मला ओळखत नाही, ठीक आहे. परंतु जी माझी जी काही बिजल वस्तू आहे ती मला वस्तू द्या म्हणा. मी इथून निघून जाईल, मला तूही नको. माझा तुझा काही संबंध नाही. काय घेतलंय तुम्ही असं? काय वस्तू घेतलेला काय घेतलेली वस्तू? एवढी भंबळी कमळे वस्तू काय माझ्याकडे कुठं काय त्यांची काहीतरी बाई माणसाला आजकालच्या लाच लज्जाच केली नाही. परक्या स्त्रीला माझी बायको सांगायला लाज कशी वाटली नाही? हा मूर्ख कुठले? कसली वस्तू नाही करायला लागली. नाही, मला काय म्हणायचंय, काय तुमची वस्तू तिने घेतली असं तुमचं म्हणणं आहे की माझी वस्तू त्याने घेतल्या? बरोबर आहे. कोणती वस्तू आपण तुम्ही दिली तिला? महाराज, मी जी वस्तू तिला दिली ती तिला माहित नाही. त्या वस्तू दिलेल्या साक्षीदार फक्त माझा शंभू महादेव आहे. माझी लक्ष्मी गेले 7 ते 8 वर्ष झाला आजारी. तिला खूप मोठा रोग झाला होता आणि तो बरा होत नव्हता. मी जमीन विकली, सोनं नाणं दागिने सगळं विकून टाकलं. माझी झोप उडून गेली. तिच्या आजारामध्ये दवा डॉक्टर भरपूर काही केलं, पण माझी लक्ष्मी काही चांगली झाली नाही. शेवटी माझा विश्वास होता त्या शंभू महादेवावर. माझ्या लक्ष्मीला घेऊन मी शंभू महादेवाच्या देवळात शंभू महादेवाला विनवणी केली. त्याच्या चरणावर हजारो वेळा मातेने प्रार्थना केली की माझ्या लक्ष्मीला चांगलं कर. आणि अचानक चांगलं करण्याऐवजी माझ्या लक्ष्मीचं प्राण त्या महादेवानं घेऊन निघून गेलं. मी कासावर सोन देवाला विनवलं, प्रार्थना केली की माझ्या लक्ष्मीला जिवंत कर. नाहीतर मी तुझ्या या गावाला तुझ्या पिंडीवर माझ्या रक्ताचं अभिषेक झाले. पण देवाला माझी दया आली आणि देवानं सांगितलं, तुझं 30 वर्ष निर्मोडीत राहिलेलं तर 30 वर्षातलं 15 वर्ष तुझ्या लक्ष्मीला दे. मग तुझी लक्ष्मी जिवंत होईल. मी तुला प्रसन्न आहे. ज्याप्रमाणे माझ्या महादेवानं सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. मी 3 वेळा माझं 15 वर्ष श्राद्ध म्हणून म्हटल्यावर माझी लक्ष्मी जिवंत झाली. आणि जिवंत झाल्यावर माझ्या लक्ष्मीला मी सांगितलं नाही, कारण म्हणलं हिला नको सांगायला, कारण माझं अतोनात प्रेम होतं माझ्या लक्ष्मीवर. आणि लक्ष्मीनं मला बाईनं सांगितलं, किती दिवस झाले तुम्हाला झोप नाही, त्या शंभू महादेवाच्या देवळामध्ये तुम्ही आराम करा. तू तिच्या पाठीवर झोपी गेलो मला माहीतच नाही. तिथून पुढं काही घडलं माहीतच नाही. झोपेतून जागा झालं कुठून डॉक्टर तरी माझी लक्ष्मी कुठंच नाही. परंतु तो 9 तोळ्याच्या हारानं माझ्या लक्ष्मीचा शोध घ्यायला मला सांगितलं. मी मला तिला माहित आहे, तिला फक्त एवढं करावं, माझ्या
त्या शंभू महादेवाच्या साक्षीने एवढंच म्हणावं की तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. बस दुसरं काही नको. आपण प्रत्यक्ष पाहायचंच आहे ना. भास्कर मुंडे यांच्याकडून आम्हा भावावर 100 प्रेझेंट आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. सांगा दिला तेव्हा तुम्ही त्यांच्या हातावरची डाव्या हात, उजवा हात तुमच्या डाव्या हातामध्ये आहे त्यांचा, आणि तुमच्या उजव्या हाताला वचन द्यायचं आहे की मी तुमचे घेतलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते. घेतलेलं 15 वर्षाचं तुमचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते, असं 3 वेळा म्हणायचं. चालेल? मी खोटं अजिबात बोलत नाही. माझ्यावरती ते संस्कार झालेले नाही. एवढंच ना, ते तर मी आत्ताच करते. लगेच कर. इथे कर, मला लगेच कर. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य ते मी तुम्हाला परत करते. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. तुमचं तुम्ही मला दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. विश्वाच्या प्रसारामध्ये माणसं अनेक प्रकारचे असतात, जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकारचे. आज खरंच शंभू महादेवाच्या साक्षीनं तू स्वतःची पत्नी कसे प्राण करू शकतो याचा अर्थ स्वतःची पत्नी तू उठवूही शकतो. एक वेळ तू परत त्या शंभू महादेवाची विनंती कर, त्याला साकडे घाल आणि तुझ्या पत्नीला जिवंत कर, सुखाचा संसार कर. ओटी पोहळ्याने तुमची ओटी भरून तुमच्या गावी मी तुम्हाला पोहोच करण्यासाठी माझ्या दोघे हौदार पाठवतो. तुमच्या हुकमानं ते करेल. बसेल का दुसऱ्या? होय महाराज, बरोबर आहे. अहो, कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण त्या कुत्र्याला चावत नाही. तिचं कर्तव्य तिने केलं. कर्तव्य ही सत्वाची परीक्षा असते. होय ना. तुझी पत्नी तशी सात्विक परीक्षेची आहे. महादेव माझी परीक्षा घेतोय. खरे आणि या परीक्षेला तू खरोखर सामोरा गेला आता चाल मला वाटते. होय महाराज. लक्ष्मी, हे शंभू महादेवा, तुझ्या साक्षीनं माझं 15 वर्षाचं आयुष्य माझं मी लक्ष्मीला देते. हे शंभू महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देते. हे शंभू महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देते. नाही, लक्ष्मी माझं आपलं कर्म चुकलं. जे हे संकेत ते ना चुके कल्पांची सटवी झाली का कधी न चुका प्रभू देवा. आणि नेमक्या म्हणीच्या उच्चप्रमाणे तुमच्या दोघांच्या जेवणाचे अवस्था झालेले होते. पण आज शंभू महादेवाची आराधना प्रार्थना येते याचा सांग मनोभावे तू करीत होता, म्हणून तुला प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न झाले आणि तुमच्या दोघांची परत भेट झाली. लक्ष्मी, देव नेहमी तसंच राहिलं पाहिजे. दुःखाला आणि सुखाला समोर घेत जाणं हेच माणसाचा खरा धर्म आहे. खरंच मला पैशाचा आणि परपुरुषाचा मोह पडला पण तरी इथून पुढे मी कधीच तुम्हाला विसरणार नाही. कधी होय लक्ष्मी, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि विश्वासच आपल्या संसाराचा मोठा आधार आहे. होय लक्ष्मी. युवराजानं असं का केलं विचारा. चंद्रकांत समोर तो काय म्हटला होता? मी तुला लग्नासाठी पुष्कळ विनवण्याची येत असताना तू तुझ्या तोंडातून निघालेले शब्द होते की मी यापुढे कधीही मी विवाहबद्ध होणार नाही. पण याचं कारण काय आणि तो आज काय केलं साहेब? नाही बाबासाहेब, आपल्या पवित्र चरणाची शपथ घेऊन सांगतो, ही स्त्री जरूर आपल्या वाड्यामध्ये आणली, परंतु मी ह्या चरित्राला
स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केला नाही बाबासाहेब या अज्ञान शब्द महादेवाची शपथ घेऊन सांगतो मी या स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केलेला नाही कारण बाबासाहेब आम्ही शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो परंतु हे पती पत्नी त्या ठिकाणी होते अचानक ती स्त्री बाहेर आली आणि मला म्हणाली की माझं तुमच्यावरती प्रेम आहे मग मला सांगा बाबासाहेब मी जर त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या प्रेमाला नकार दिला असता तर त्या स्त्रीने भलतेच आरोप माझ्यावरती करून आपल्या राष्ट्रामध्ये माझ्याच नावाची काय तुमच्या नावाची देखील बदनामी केली असती बाबासाहेब मान्य श्रावण भाद्रपद जे होती पोळीने होती भरा आणि त्याला त्यांच्या घरी पाठवून द्या आणि उद्या राजकुमाराला आपल्या राजगादीवरती बसवायचं आहे गाडीवरती बसवायचं कशी आपली आली ठीक आहे सांगा रसिको या ठिकाणी भगनाट्याचा शेवट झाला आपण सर्वांनी गोड प्रेमाचा आश्रय दिला कदा काळी आमची पालखी आपल्या गावाला अशीच राहिली असा सर्वांचा गोड प्रेमाचा प्रतिसाद लावावा अशी पुनश्च अपेक्षा व्यक्त करून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो त्याही जय महाराष्ट्र धन्यवाद अजूनही कार्यक्रम बाकी